नमस्कार, मी अविनाश मुळे. आपल्या अविनाश अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत 10वीचा 5वा धडा. तो कोणता आहे? प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय? संभाव्यता. आता संभाव्यता म्हणजे काय विचारलं आहे, काय नाही ते आपण बघणार आहोत. कारण तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातला हा धडा एकदम सोपा आणि हा विषयातला एकदम सोपा घटक म्हणजे तो हाच. त्यामुळे हा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देऊन देणार आहे. त्यामुळे तुम्ही हे चांगल्या पद्धतीने करा, चांगलं होऊन जाईल. चला पुढे बघतोय आपण संभाव्यता. संभाव्यता म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी नेमकं काय आहे? तर शक्यता आहे. काय आहे? तर शक्यता आहे. असं काहीतरी होईल, असं काहीतरी. एखाद्या बकेटमध्ये आपण काय ठेवला? एक चेंडू ठेवले, काय ठेवले, काही वस्तू ठेवल्या. मग त्यातलं कोणता घटक निघेल हे तुम्हाला माहिती आहे का? तर नसतं. मग कोणताही घटक त्यातून निघू शकतो. मग चेंडू निघेल, काही खेळणे निघतील, तर हे आपल्याला माहिती असतं. बरोबर आहे. म्हणजे सध्या संभाव्यतामध्ये काय? शक्यता वर्तवणे. ही शक्यता आपल्याला समजून घ्यायची आहे. चला बघूया पुढं. तर बघा, आपल्याला याच्यामध्ये 4 ते 5 शक्यता असतात आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर 4 ते 5 घटकावर आधारित सगळे प्रश्न आहेत. तर बघतो आपण पहिल्यांदा बघा. तर 5.1 मध्ये सगळ्यात महत्वाचं डायरेक्ट 5.1 मध्ये सांगतोय. त्यामध्ये बघा, तर तुम्हाला काही आठवडे दिले जाणार आहेत, काही वार दिले जाणार आहेत किंवा नाणी दिली जाणार. 5.1 मध्ये काय महत्वाचं आहे? तर एक नाणे, परत आहे 2 नाणी, त्यानंतर आहे 3 नाणी, त्यानंतर आहे फासा. काय आहे? फासा. त्यानंतर 2 फासे. बरोबर आहे का? आता बघा, याच्यामध्ये ह्याच घटकावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत आणि 2 गर्ल्स किंवा मुली म्हणतो आपण त्याला, आणि 2 काय किंवा 3 बॉईज झाले. हे जर घटक तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात आले तर अख्खा 5वा धडा तुमच्यासाठी सोपा आहे आणि व्यवस्थित. ठीक आहे. तर बघतो आपण, एक नाणं असेल. आता एका नाण्या जर त्याचं आपल्याला काय बघायचं आहे? तर शक्यता वर्तावायची आहे किंवा काय येतं ते बघायचं आहे आपल्याला. बघा, तर काय काय पडणार आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर काय पडतं? एच आणि टी, छापा आणि काटा, हे 2 घटक पडणार आहे. तर याचा जो नमुना अवकाश येतो तो कोणता? एस बरोबर काय असतो? तर काय महत्वाचं आहे? तर एच आणि टी महत्वाचा आहे. बरोबर आहे का? एच आणि टी महत्वाचं आहे. आता हे जे घटक आहे ते नमुना अवकाशामध्ये मिळाले आणि नंबर ऑफ यस म्हणजे हा काय मिळाला आपल्याला? नमुना अवकाश. नमुना अवकाश किती मिळणार आपल्याला? 1 आणि हे 2. ह्यातले जे घटक आहेत ते म्हणजे किती झाले? हे 2. हे सगळं आपल्याला इथं समजतं. एवढा जर घटक व्यवस्थित केला तर तुम्हाला सगळं सोपं जाणार आहे. ठीक आहे. तर बघा, त्यानंतर पुढे आहे 2 नाणी आहेत. 2 नाणी जे असतात ते टाकली तर काय मिळणार आहे? एच, परत एच टी, नंतर मिळणार आहे काय? टी एच आणि टी. हे काय मिळालं आपल्याला? तर हे 2 नाणे फेकल्यानंतर हे जे घटक मिळाले, हा इव्हेंट मिळाला आपल्याला. बरोबर आहे का? तर याचा नमुना अवकाश काय येतो? जे काही सर्व घटक आहेत ते सगळे घटक इथं बनायचे आपल्याला. ते सर्व घटक इथं मांडणार. एच टी एच आणि टी. हे सर्व घटक झाले. तर याचा नंबर ऑफ यस काय असणार आहे? तर 1 2 3 4 म्हणजे किती मिळणार आहे आपल्याला? 4 हा नमुना अवकाश आहे. लक्षात येतं? त्यानंतर आहे 3 नंबरचं. बघा, हे आपण इथंच घेऊया. पहिल्यांदा घेतला आपण 3 नाणी फेकली असता काय होतं बघा? एच, परत आहे हा एच काढायचा, त्यावेळी टी टाकायचा. एच टी. त्यानंतर आहे आता हे 2 कडेचे एच ठेवायचे आणि मधला टी तिथं पुटअप करायचा. ठीक आहे. त्यानंतर पहिला टी घ्यायचा, पहिला टी, नंतर एच. अशाच प्रकारे पुढचे 4 घटक घ्यायचे. कोणकोणते? तर बघा, इथं घ्यायचं टी. बरोबर आहे. टी आहे तसाच आणि इथं एच घेतला. परत नंतर काय होणार आहे? तर टी आणि शेवटी काय राहणार आहे बघा? तर एच टी म्हणजे हा सॅम्पल स्पेस नमुना अवकाश तयार झाला. आता याचा नंबर ऑफ यस काय येणार आहे? तर आपल्याला मिळणार आहे किती? 1 2 3 4 5 6 7 8. हे 8 संख्या आपल्याला मिळणार आहेत. म्हणजे नमुना अवकाश नंबर ऑफ यस मिळणार आहे. त्यानंतर आहे फासा टाकला तर याचा नमुना अवकाश काय येतो आपल्याला?
तर 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 घटक आपल्याला मिळणार आहेत. आणि 2 फासे टाकले असता तर तुम्हाला माहिती आहे तर किती मिळणार आहे बघा. तर एक कॉमा म्हणजे अशा प्रकारे लिहावं लागणार आहे 1 2 अशा पद्धतीने लिहावं लागणार. असं कुठपर्यंत जाणार आहे 6 आणि 6 इथपर्यंत जाणार आहे. लक्षात येते याचं काय येणार आहे आपल्याला म्हणा अवकाश नंबर ऑफ एस काय मिळणार आहे आपल्याला तर 6 मिळणार आहे. आणि ह्याचं किती मिळणार आहे नंबर ऑफ एस तर 36 मिळणार आहे. बरोबर आहे का. हे सगळे घटक इथे मिळतात. आता मुलांचा पण त्याच पद्धतीने येणार आहे. हे जर सगळं परफेक्ट असेल तर तुम्हाला पूर्ण धडा एकदम सोपा जातो. आता आपल्याला काय करायचं संभाव्यतेबद्दल एक घटक माहिती असणं गरजेचं आहे. संभाव्यता कशी सोडवायची तर आपल्याला हे जर घटक माहिती असतील नमुना अवकाश तर संपलं काय अडचण नाहीये. प्रश्न पूर्ण संपतात धडा पूर्ण सोपा जातो. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला 2 नाणी फेकली असता एखादी घटना दिलेली आहे तर बघा ते समजून घेऊया आपण. ठीक आहे. तर बघा 2 नाणी फेकली असता आपण थोडस समजलं तर आपल्याला समजून येईल. काय बघा तर 2 नाणी फेकली असतं तर नमुना अवकाश काय येणार आहे असलं आपल्याला 2 नाणी नमुना अवकाश येणार आहे एच 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 टी टी एच आणि टी टी हे नमुना अवकाश मिळाला. नंबर ऑफ एस काय मिळाला आपल्याला तर 4 हा नंबर ऑफ एस मिळाला. ह्यामध्ये एक घटना घडते म्हणजे इव्हेंट घडतो इव्हेंट घडते किंवा त्याला अट असते ती अट आपल्याला पूर्ण करावी लागते. समजा एका नाण्यावर पहिल्या नाण्यावर एच असणे पहिल्या नाण्यावर काय असलं पाहिजे तर एच पहिल्या नाण्यावर काय असलं पाहिजे पहिल्या नाण्यावर एच असलं पाहिजे एच असणे. बरोबर आहे का. तर बघा ही घटना आहे त्याला नाव देऊ आपण ए एच असणारं पहिलं नाणं इथं एच आहे लिहिलं एच एच 2 नंबर जागेवर आहे एच 3 नंबर जागेवर नाहीये त्याच्यामुळे किती आलं त्याचं नमुना अवकाश किती आला ए बरोबर किती आले नंबर ऑफ ए बरोबर किती आलं 2 म्हणजे आपल्याला घटना कळाली. मग आपण इथं काढू शकतो प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता. प्रोबॅबिलिटी काढताना काय करावं लागणार पी ऑफ ए कोणाची काढतोय आपण ए ची त्यामुळं पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस बरोबर किती आलं 2 भागिले 4 बरोबर आहे का. नंबर ऑफ एस किती आहे 4 नंबर ऑफ ए किती आहे 2 तर बघा बे 2 4 प्रोबॅबिलिटी किती आलेली आपली 1/2 पी ऑफ ए. लक्षात आला असेल तुम्हाला. हा घटक इथं संपतो. हे सर्व घटक तुम्हाला काढायचे आहेत आणि हा धडा एकदम सोपा आहे त्यामुळे हा पैकीच्या पैकी मार्क तुम्ही 100% घेणार. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.